पालिकेतल्या सत्ता वाटपावर फडणवीस शिंदेमध्ये बैठकीची शक्यता। मुंबईमध्ये उपमहापौर स्थायी समिती अध्यक्षपद सेनेला अपेक्षित। मुंबई ठाणे केडीएमसी मीरा भाईंदर नवी मुंबई एकत्र येण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। रवींद्र चव्हाणांना धडा शिकवण्यासाठी मनसेचा कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा। यात विकास हा मुद्दा येतो कुठे? सामनातील रोखठोकमधून राजू पाटलांना सवाल। पुण्यामध्ये सत्तेची चावी ना अजित पवारांकडे असेल ना भाजपकडे। पुण्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेनेच्या सूचनेनुसारच होईल, विजय शिवतारेंचा दावा। मुख्यमंत्री फडणवीस मोठ्या गुंतवणुकीसह दाओस दौऱ्यावरून परतले। दाओसमध्ये मुख्यमंत्र्यांकडून 30 लाख कोटींचे ऐतिहासिक करार। स्थानिक कंपन्यांबरोबर दाओसमध्ये करार करणं हे क्रूर विनोद। एमओयू आणि फडणवीसांच्या कार्यकाळातील राज्यामध्ये आलेल्या परकीय उद्योगांबाबत फडणवीस श्वेतपत्रिका काढतील का? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल। अमित शहा फडणवीस आज नांदेड दौऱ्यावर। हिंद दी चादर कार्यक्रमाला उपस्थिती लावणार। उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित राहणार। मी माफी मागितली नाही, जबाब नोंदवला। मुंब्रा हिरवा करू म्हणणाऱ्या एमआयएमच्या नगरसेविका सेहर शेखचं विधान। तर भविष्यात अशी वक्तव्य केल्यास कार्यवाही करू, मुंब्रा पोलिसांची नोटीस। सेहर शेख यांचं तेच चिथावणीखोर वक्तव्य करत इम्तियाज जलील यांनी वाद वाढवला। येत्या काळामध्ये महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू, जलील यांचं भाष्य। कोणाच्या म्हणण्याने महाराष्ट्र हिरवा होणार नाही, जलीलांनी देशातील राज्यातील शांतता बिघडवू नये, गुलाबराव पाटलांची टीका। लोकलमधील वादातून मुंबईतील मालाड रेल्वे स्थानकावर महाविद्यालयीन प्राध्यापकाची हत्या, आरोपीला अटक। घटनेनंतर आरोपीचा सीसीटीव्ही देखील सबोध।